मित्रांनो, दादा कोंडके यांचं व्हॅलेंटाईन डे विषयी मत. दादा म्हणतात, व्हॅलेंटाईन डे आला की अचानक सगळ्यांच्या हृदयाला रेंज येते, फुल नेटवर्क, पण बाकी दिवशी मात्र नेटवर्क जाम. दादा म्हणतात, मित्रांनो, हा एक दिवसाचा प्रोग्राम नाही, तो फुल रोज चालणारा आयुष्याचा पिक्चर आहे. दादा म्हणतात, त्यांच्या काळात चल आंब्याच्या बनात बोलू, मग हिसाब करूया चालू, अशी प्रेमानं साथ घातली जायची. मग हिरोईन लाजत म्हणायची, आधी नेसवा की हिरवा शालू, मग हिसाब करूया चालू. पण आता गुलाब, ग्रीटिंग, फूल, हॉटेलमध्ये जेवायला, हे सगळं छान आहे पिढीनुसार हो. पण दादा म्हणतात, मित्रांनो, हा एक दिवसाचा प्रोग्राम नाही आहे, तो रोज अर्थातच आयुष्यभर चालणारा पिक्चर आहे. आणि तो हिट झाला तरच प्रेमाला अर्थ येतो. व्हॅलेंटाईन डेला गुलाब द्याल तिला भारी, पण संकटात साथ देण्याची आहे का तुमची तयारी? व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आय लव्ह यू म्हणाली, पण अडचणीत मी आहे म्हणाल का? दादा म्हणतात, प्रेमात मस्ती पाहिजे, हसू पाहिजे, पण त्याहून जास्त एकमेकावर विश्वास पाहिजे. दादा तरुणांना सांगतात, रिकाम्या खिशानी डायलॉग मारणं सोपं, पण मारलेले डायलॉग पूर्ण करण्यासाठी कंबर कसावी लागते, मेहनत करावी लागते, पैसा कमावावा लागतो, आणि मगच मारलेले डायलॉग आणि स्वप्न पूर्ण होतात. दादा म्हणतात, प्रेम करा, पण मित्रांनो, आधी स्वतःला घडवा. असं काहीतरी बना की समोरच्या व्यक्तीला आणि तुम्ही जिच्यावर किंवा ज्याच्यावर प्रेम करता त्याला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. हो म्हणाला किंवा म्हणाली तर छान, आणि नाही म्हणाली तर जग संपत नाही, कारण तुम्ही तुमची किंमत पडू देऊ नका. प्रेमात पडताना पाय घसरतो, पण उठताना स्वाभिमान भारी. आज गिफ्ट मोठं असण्यापेक्षा मन मोठं असणं खूप भारी. फोटोत एकमेकाच्या जवळ येणं खूप सोपं असतं, पण संकट काळात एकमेकांच्या खांद्याला खांदा देणं हीच खरी जीवनाची परीक्षा असते. दादा म्हणतात, लाईकपेक्षा विश्वास कमवा आणि स्टेटसपेक्षा स्टँड घ्या. म्हणून येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेला फक्त हृदय देऊ नका, थोडा वेळ, थोडी कदर आणि भरपूर साथ द्या. बाकी हसत राहा, एकमेकांना साथ देत राहा, आनंदात राहा, कारण आनंदात राहिलेलं प्रेमच पुढे जास्त काळ टिकतं आणि आयुष्यभर एकमेकाची साथ बनून जातं.